नमस्कार मित्रांनो, मी संदीप. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन पाठामध्ये. चला तर बघूया आजचा पाठ. तर मित्रांनो, आजचा आपला पाठ आहे माझ्या आठवणी. बालभारती मराठी पुस्तकातील इयत्ता 4थीतील हा पाठ आहे. तर मित्रांनो, पाठ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो. कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. सबस्क्राईब बटन आपल्यासाठी मोफत आहे, पण आमच्यासाठी खूप गरजेचं आहे मित्रांनो. सबस्क्राईब नक्की करा. चला तर पाठाला सुरुवात करूया. माझं आजचं आयुष्य इतरांच्या मानाने फार वेगळं आहे. माझं बालपण देखील माझ्या वयाच्या इतर मुलामुलींहून अगदी निराळंच होतं. मी जेमतेम 13 वर्षांची असेल तेव्हा माझे वडील दिवंगत झाले आणि माझी आई व आम्ही 5 भावंड पोरकी झालो. नातेवाईकांचा आधार नाही, स्नेही मंडळींचा मदतीचा हात नाही, पैशांचं पाडवळ नाही. अशा अवस्थेत घरातली थोरली मुलगी या नात्याने आपली आई व आपली धाकटी भावंड यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. इतरांसारखं माझं शालेय शिक्षण कधीच झालं नाही, मात्र गाण्याच्या शिक्षणाचा लाभ मला फार लहान वयापासूनच झाला. माझे बाबा मास्टर दीनानाथ मंगेशकर हे सुप्रसिद्ध नट आणि गायक होते. माझा सुरेल आवाज ध्यानात घेऊन त्यांनी वयाच्या 6व्या वर्षीच माझ्या हाती तंबोरा दिला आणि शास्त्रीय संगीताचे पाठ मला द्यायला सुरुवात केली. बाबा हेच या क्षेत्रातले माझे पहिले गुरु. बाबांनी मला अनेक राग, अनेक चीजा शिकवल्या. त्यावेळी गाणं हाच माझा छंद होता. बाबा गेल्यानंतर हा छंद माझ्या साह्याला धावून आला. ते गेल्यानंतर आई व माझी भावंडे यांची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. त्यासाठी माझी कलाच माझ्या उपयोगी पडली. मी प्रफुल्ल या चित्रपट कंपनीत काम करण्यासाठी कोल्हापूरला आले आणि तिथं स्थायिक झाले. कंपनीत माझ्या भटकेपणासारखा चालू असे. कंपनीच्या कोणत्याही विभागात मी मोकळेपणाने वावरत असे. तिथं मला विविध प्रकारची कामं करावी लागत असत. दुपारी सवड मिळाली की मी एखाद्या विभागात जाऊन बसे. वाचनाचा जबरदस्त वेळ मला याच काळात लागलं. खांडेकर आणि साने गुरुजी हे त्या काळातले माझे फार आवडते लेखक होते. या काळातल्या माझ्या सर्व आठवणी कोल्हापूरशी, तिथल्या माझ्या जीवनाशी निगडीत आहेत. गतकालातले हे दिवस नेहमीच मनात एक गोड हुरहुर निर्माण करतात. बाबूराव पेंटरांचं घर आमच्या शेजारीच होतं. बाबूरावांच्या मुली वागायला फार चांगल्या. थोरल्या कुमुदचं आणि माझं विशेष जमे. तिला मी ताई म्हणत असे. ताई माझ्यावर फार लोभ करी. स्टुडिओत एखादा विशेष कार्यक्रम असला की ताई आठवणीनं आपला झगा मला घालायला देई. एके दिवशी ताई आपला गरम कोट मला घालायला दिला. तपकिरी रंगाचा तो कोट मला अगदी ठीक येई. नंतर तो कोट मी जवळजवळ नेहमीच वापरू लागले. ते घर सोडून आम्ही दुसरीकडे राहायला गेलो. घर सोडताना ताईचा कोट मी तिला परत द्यायला गेले, पण तिनं तो घेतला नाही. ती मला म्हणाली, लता तुलाच राहू दे तो कोट. माझ्यापेक्षा तुला त्याची गरज जास्त आहे. पुढल्या आयुष्यात मी कितीतरी भारी भारी सुंदर कोट स्वतःसाठी शिवून घेतले, पण ताईनं अत्यंतिक प्रेमानं व जिव्हाळ्यानं दिलेल्या त्या कोटाची आठवण मी कधी विसरणार नाही. कोल्हापूरला असताना आमची परिस्थिती जशी बिकटच होती. कंपनीत मला जो पगार मिळे त्यावर आमचं घर चाललं होतं. कोल्हापुरात आल्यावर आशा, मीना, उषा यांना मी शाळेत घातलं. सतत त्यांना सांगे, परिस्थितीमुळे मी शिकले नाही, पण तुम्ही शिका. शिक्षणाबद्दल मला आस्था वाटे. त्यांचं महत्त्व मला जाणवे. पोरकेपणामुळं आपली भावंड अशिक्षित राहू नयेत हीच माझी इच्छा होती. मित्रांनो, माझ्या आठवणी हा पाठ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पाठ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो. कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. सबस्क्राईब बटन आपल्यासाठी मोफत आहे, पण आमच्यासाठी खूप गरजेचं आहे मित्रांनो. कृपया सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद.